तर आता वाजले त्या 11:30 आणि इकडं माझी कपडे धुवून झाली. पाण्याची लाईट होती त्याच्यामुळं मोकळ्या पाण्यामध्ये सगळी कपडे धुवून घेतली. भरपूर कपडे होते धुण्याचे. आज कर म्हण का तुला दाजे जायचं आज? हा हा दुपारी जायचंय का? दाजेला कर म्हण का? होय नाही दाजे तर आज टी बघितलं नाही दाजेनी. काय नाही तर आज बापू जायचे ते ताईन दादा यायचेत न्यायला. कर म्हणाय बापूला टीव्ही सुद्धा बघितलं नाही. तर ताई आले ते आताच बाहेर. होय बापू बाहेर दादा पण आहेत. बर आईला म्हणलं कस काय आला मग ठेवून घ्या म्हणता. बघा जाताना घेऊन जाऊ नका मग. बापू जाऊ नका ताई सोबत. तर आता आम्ही निघालोय खाली आंब्यांच्या झाडाकडे आणि इथं दादा ताई आंबे काढण्यासाठी खाली आलेत आणि त्यांनी आंबे काढण्यासाठी जुगाड पण केलंय छान. आणि आता लोणच्यासाठी कैऱ्या काढणार आहे आम्ही. काढा 2 पाट्या काढा. तर मंडळी आपण लोणचं बनवायला चालू करणार आहे. लोणचं तर आता आम्ही आलो इकडं आंब्याखाली. आणि तर होय दादा काय नियोजन आहे तुमचं? आपलं नियोजन असं आहे की आता आपल्याला ह्याचं लोणचं बनवायचंय हा आणि नैसर्गिक पद्धतीनं लोणचं बनवून आपल्याला लोणचं आपण व्यवसाय चालू करणार आहे लोणच्यासाठी. तर ज्यांना लोणचं पाहिजे त्यांनी ऑर्डर द्यायचा. तुम्हाला नंबर दिला जाईल आणि लोणचं तरी बनवू द्या आधी. म्हणजे जशी ऑर्डर येईल तसं लोणचं आपल्याला बनवायला सोपं पडेल. तर जगापेक्षा आपण कमी भावात लोणचं विकणार आहे. बाकीच्या ठिकाणी जर का 500 रुपये भाव असला तर आपण 450 रुपयांनी किलो लोणचं आपण विकणार आहे. तर ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर द्यायला चालू करा. तुमच्या ऑर्डर जशा येतील तसं लोणचं बनवून तुम्हाला मिळेल. आणि लोणचं बनवायची पद्धत एकदम नैसर्गिक असणार आहे. कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आपण वापरणार नाही. कारण की बरेच लोणचं बनवणारे काय करतात की प्रिझर्वेटिव्ह घटक जर त्यात टाकलं तर ते त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि पेशींवर परिणाम झाल्यामुळे कॅन्सर सारखे वाईट आजार माणसाला होते. पण आपण एकदम नैसर्गिक पद्धतीनं आपला एक व्हिडिओ आहे बघा गावाकडची वाटवर, त्याच्यावर आपण लोणचं बनवलेलं. किती वर्ष लोणचं टिकलं कधी आपलं? 6 ते 7 वर्ष लोणचं. आणि त्या पद्धतीने लोणचं ज्यांनी व्हिडिओ बनवले होते त्या बायांनी पण लोणचं बनवलं तर त्यांचं सुद्धा 3 वर्ष लोणचं घरी अजून टिकलेलं आहे. कमेंट आहेत माझ्याकडे. कमेंट आहे तर कमेंट तुम्हाला ह्याच्या स्क्रीनवर बघायला मिळतील सगळ्यांच्या. तर 96 89 14 42 85 हे तनुजाचा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर तुमची देऊ शकता. लोणचं 450 रुपये किलो राहील आणि पाठवायचा खर्च वेगळा राहील. जसं की कुरिअर खर्च वेगळा राहील. तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगितलं जाईल. तर चालू आहे आपलं आंबा तोडायला. आणि खास करून तनुजा ताईंच्या हातचं लोणचं आहे एकच नंबर. आणि तर आंबे काढायला डोळ्यांचा येईल चिक डोळ्यात नाही करायचं आता. चला आंबे घेऊन घरी चाललोय. आणले आता घरी आणि इथं टपामध्ये चालय धुवायला. स्वच्छ धुवून घ्यायला लागलेत. मी खाली मला तर मला घालचा आंघोळ धुवून घेतोय आता आंबो. दांड हे आलं का देत त्याचे काढून टाका म्हणजे त्याच्यात रुची काय काय निघून जाईल. रुचीक लागून परत आंब्याला. वेगवेगळे ही चॉकलेटी कलरची आणि ती पांढऱ्या कलरची. तर आत्यांनी खायला आणले. बाल्या शाळेत आणलाय
बाल्याला चेक आम्हाला नाही का? नाही तुम्ही काय बारकाय काय मग आता बारकं बाल्या तरी काय जावं लागेल काय बाल्या लगेच आतापासून जातो. सांगा कुठल्या शाळेत टाकता. कुठलं शाळेत पण इकडे टाकायचं? बघा, तुम्हाला आम्ही पेढे मागितलं होतं. सोनपापडी भागवताव का? पेढं कुठं आणायचं पेढ आता काय? येता येता पेढ नव्हतं म्हणलं तू तरी हे त्या दुकानदाराला ही माहिती विचारलं होतं पेढ आहे का म्हणून. मी बापूला सांगितलं आईला सांगायचं पेढे घेऊन या. त्याला पाठवणार नाही म्हणलं घरी. मग चला म्हणलं तिथंच राहा नको काहीतरी आणखी बा त्या बापाने काय त्याचं बाकी घरी काम आहे नाही घरी काम आहे घरी कामावर तर येऊ का पुण्या बापू निघाले ते आता. बापू आता परत कधी यायचं? हा उद्या लगेच माघारी. तर निघाले तर ताई आता. टाटा टाटा. निघाले ते आता. दोनशेचा आंबा फोडून झाला आणि संध्याकाळच्या वाजल्या त्या 7:30. इकडं चूल पेटून आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. वाळलेली कपडे काढून आणली आता. ह्याचा वेगवेगळे करायचे आता. चला आता स्वयंपाक करायला घेऊया. वेळ झाली आणि इथं राधाने दिवाबत्ती केली आता. हा ठेवा आता तिथं. छान घेतले आता. आणि इकडं चुलीवर चपात्या करायला आता मी ते करून झाले ते आता. भाजी करायला गेली आता वर्षा. भाजी करून झाली की जेवण करायची. लाईट नाही, अंधार पडला. बॅटरी लावून स्वयंपाक चालू आहे चुलीवर.